शेवटची वेळ किती होती? किती मिनिटं झाला व्हिडिओ? टायटॅनिक सगळ्यांनी बघितला ना टायटॅनिक? काय झालं? एक बर्फाचा मोठा तुकडा घुसला होता आणि त्याच्यामध्ये त्याचा होल झाला आणि त्याच्यानंतर ते उडालं. तर शिपमध्ये शिप उडण्याची भीती ती पण असते. जर कुठे काही समजा खाली पाण्याखालच्या अंडरवॉटरला काही लागलं असेल त्याला होल झाला तर शिप बुडू शकते. तर त्याची जी व्यवस्था असते त्याला पण म्हणजे त्याचं टचिंग अप कसं करायचं, त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल कसं करायचं, तो पण पार्ट इंडियन नेव्हीमध्ये शिकवला जातो. त्याच्यानंतर आपले टाइप्स ऑफ एक्सटिंग्विशर. त्याच्यानंतर आपल्याकडे जो पुढचा पार्ट आहे MSSDS चा पार्ट आहे, हे आपल्या आजच्या थेअरीमध्ये आहे. ओके. बॉम्बचा हा नवीन प्रकार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलंय की आता नवीन ह्याच्यामध्ये जे स्फोटक वापरले जातात तसं तुम्हाला जमिनीचा RDS किंवा TNT असं काही वापरलं जात नाही, फक्त केमिकल वापरले जातात. जसं एसिटोन आहे, युरिया आहे, अलग लक्षात. तो पण एक केमिकल आहे. म्हणजे केमिकलच आता आजकाल तुम्ही याच्यामध्ये गेला तर मागच्या काही वर्षामध्ये जे एअरक्राफ्टच्या म्हणजे वेळी लोकांनी धमक्या दिल्या की आम्ही बॉम्बने उडू वगैरे, तर फक्त त्याच्यामध्ये केमिकल्स वापरली गेली. त्याच्याजवळ जे सापडले समजा स्फोटक, ती केमिकल सापडली. त्यामुळे चेन रिॲक्शनमध्ये आजकाल जास्तीत जास्त केमिकलचा वापर होतो. तो पण एक मोठा पार्ट आहे. नेक्स्ट स्मोकिंग आणि बॅटरी. निग्लिजन्सपणा, स्मोकिंग आपल्याकडे तसं बॅनच आहे, तरी पण काही ठिकाणी काही लोकांना आपण नाही तर स्मोकिंगमुळे पण जरा बट सिगरेट म्हणतो त्यांनी पण एक दुर्लक्षितपणामुळे आग लागते. बॅटरीचा मेन आपल्याला सध्याकडे बघितलं सोर्सेस प्लस मायनस जास्त असतात, त्याच्यामध्ये स्पार्किंगमुळे पण आग लागू शकते. मेटल आहे, हे पण मेटल आहे. म्हणजे मी साधं उदाहरण तुम्हाला काय सांगतो, सगळ्यांनी बघितलेलं आहे. मॅग्नेशियम असेल तर व्हाईट असेल, तुम्ही जर बघितलं असेल तर तो कार्बन असेल तर तुम्हाला सॉरी काय तर कॉपर तुम्हाला रेड मिळेल. तुम्ही जर त्या सुसुंजा बघितले असेल तर त्याच्यामध्ये तो जळणारा पार्ट मेटल आहे. म्हणजे मेटल पण जळू शकते. मॅक्सिमम इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल जास्तीत जास्त मेटल फायर ही एसी ट्रंकिंग किंवा बाकीच्या दुसऱ्या अशा ठिकाणीच लागते, कारण त्याचा जो त्याला म्हणतो आपण ट्रंकिंगचा जो पत्रा असतो थोडासा तो पातळ असतो आणि जो लवकर मिळतो. बेसिकली आग लागण्यामध्ये काय असतं तुम्हाला त्याचं मेल्टिंग पॉईंट किंवा बर्निंग पॉईंट हा कमी असतो. नेक्स्ट, जसं आग लागण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसं जुन्या पद्धतीनं आपण त्याच पद्धतीची एक्सटिंग्विशिंग मेथड पण केलेली आहे. म्हणजे ह्या जशा 3 गोष्टी आहेत, उष्णता, ऑक्सिजन आणि बर्निंग मटेरियल, तसंच त्याचं आग विझवण्याचं पण जे सूत्र आहे किंवा त्याचं जे म्हणजे ज्याला म्हणतो एक्सटिंग्विशिंग जे धोरण आहे ते पण तसं आहे. पहिली गोष्ट त्याच्यातली उष्णता काढून घ्या, त्याला काय म्हणतो आपण कुलिंग. आपल्याकडे सगळ्यात जुनी पद्धतीने पाणी टाकायचं. पाणी टाकणं म्हणजे काय करतो आपण, त्याच्यातली उष्णता काढून घेतो, त्याला कोणती म्हणतात कुलिंग मेथड. नेक्स्ट, ती वापरण्याची जी पद्धत आता सध्या सर्वसाधारण अस्तित्वात आहे, त्याला आपण एक नाव दिलं आहे, फॉर्म्युला दिलं आहे, पण पास. काय नाव ते सगळ्यांना माहीत असेल, आपण फक्त या गोष्टी रिवाइज करतोय कारण आपल्याला तोच क्लास कंटिन्यू पुढे करायचा आहे. पास मेथड. पासमध्ये का पास की काही काही गोष्टी आपण जसं म्हणतो ना कुठला पावला असतो किंवा कुठली गोष्ट लवकर लक्षात राहावी म्हणून आपण त्याला काहीतरी वेगळं स्वरूप त्याला तयार करतो. सो पासमध्ये पहिला पी जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. पूल द पिन, फक्त पूल पिन करून म्हणजे पिन पूल करून होत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी 2 गोष्टी करायच्या सोबत. तर तुमचं जे हे नोझल आहे ते पण पूल करायचं आहे आणि त्याला एक सील पण असते. बघितलं सगळ्यांनी लोकल सील. म्हणजे 3ही गोष्टी तुम्हाला पहिल्या पीवर करायच्या आहेत. पूल पिन पण काढायची, सेफ्टी पिन पण काढायची, त्याच्यानंतर त्याला सील असते त्यालाही पूल करायचं आहे आणि तुमचे नोझल आहे, ठीक आहे, त्याच्यामधून काही ठिकाणी नोझल ओपन असते, काही ठिकाणी त्याला एक सॉकेट असते त्याच्यामध्ये ते अडकले असतं. तर या 3ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पहिल्या पीमध्ये. दुसरा ए मध्ये ज्या ठिकाणी आग लागलेली आहे, पहिला मला सांगतो की आपण सगळ्या ठिकाणी फर्स्ट एड फायर पॅटर्नचा ह्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम तुम्हालाच ही आग विझवायची, म्हणून तुम्हाला जेवढ्या कमी स्वरूपात म्हणजे जेवढ्या कमी स्वरूपात जे आग लागते ती आग तुम्हाला विझवणं गरजेचं आहे. पिन काढल्यानंतर ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एम करायचं आहे, वरती फ्लेमवरती नाही. नंतर येतो यस. यस म्हणजे स्क्वीज. स्क्वीज म्हणजे प्रेस करणे किंवा दाबणे. तुम्हाला जे हँडल आहे त्याच्यामध्ये ते हँडल स्क्वीज करायचं आहे आणि सगळ्यात शेवटचा जो यस आहे तो सगळ्याला माहिती आहे, त्याला काय करायचं आहे
स्वीप करायचं. स्वीप केल्याचा परिणाम एवढाच आहे की तुमचा जो एरिया आहे तो एरिया वाढेल. जेवढा तुम्ही स्वीप केला म्हणजे एरिया नाही तर तुम्ही एकाच ठिकाणी हेल्प केला तर तुमचा एरिया कमी राहील. स्वीप केल्याने एरिया वाढेल. बेसिक फायर फायटिंगमध्ये एक्सटिंग्विशरचे पार्ट्स तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगण्यात गरजेची आहे का त्यावेळी तुम्ही आता पुढच्या पार्ट आपल्याला मेंटेनन्स. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून त्याच्यामुळं आपण शेफ राहतो. मिटिंग असू दे, अगदी तुमच्याकडूनही येतात बरेच लोकांचं सेफ्टी कमिटीच्या ह्याच्यावर की असं कंडिशन वगैरे लगेच पुढं पाठवतो, करतात ते लगेच. कारण जोपर्यंत काही एरियामध्ये फक्त तुम्हालाच माहिती असतं, सगळेच जण हे जात नाही. प्रत्येकाचं हे एका कोण एकटा मी सेफ्टीवाला आहे त्याला सगळं माहिती नाहीये. ऍक्च्युली तुमच्यामुळं प्रत्येक एरियाची लोक तिथली काळजी घेतात म्हणून तिथं हे सेफ्टी त्या लेवलला आहे. त्याच्यानंतर ते त्याचं इन्स्पेक्शन करायचं आहे, ते वॉल बरोबर आहे की नाही ते चेक करायचं, जसं हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण जर खरंच इमर्जन्सी त्या गोष्टी करता का करायला पाहिजे का नाही? कारण काही गोष्टीमध्ये अशा म्हणजे आता जसं आपण म्हणतो ना आम्ही ज्यावेळेस गण असायचं प्रत्येक वेळी सेफ्टी लेवल चेक करा, वॉकिंग डायग्राम बरोबर चेक करा. तसं प्रत्येक इक्विपमेंटचा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो, तो पाळणं गरजेचं का आहे? कारण त्याच्यामधून ज्या काही गोष्टी पुढे घडणार आहेत त्याच्यापासून तुम्हाला इजा होऊ नये आपण त्याच्या मागचा उद्देश. फक्त निवड त्या मशीन चांगली राहावी काही वेळा कसं वाटतं अरे ते काय नाही ते चांगलं लॉंग लाईफ चाललं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी फॉलो करावं लागतात. असं असतं. तेच म्हणायचं अशा वेळी जर तुम्हाला त्यावेळी वेळ कमी असतो, तुम्हाला काय दाखवली वेळ कमी असतो त्यावेळी तुमची जी निर्णय क्षमता आहे ती ऑटोमॅटिक वाढली पाहिजे. ती वाढेल केव्हा? जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा सराव होईल. आपल्याला काय करतो आता तुम्ही मुलं परीक्षा देतात, तुम्ही पण परीक्षा दिली मी पण परीक्षा दिली, आपल्याला शिक्षक काय सांगतात पेपर सोडवा 3 तासात पूर्ण दाखवायचं आहे का? पहिला पेपर घेतला की त्याला 4 तास 4.5 तास लागतात, बरोबर आहे का? तोच पेपर सोडवायला पूर्ण पेपर सोडवायला. पण नंतर तुम्हाला कळेल 10-12 पेपर सोडल्यानंतर तो बरोबर 3-3:30 पर्यंत 4-4.5 तासात 3-3:30 पर्यंत येतो का नाही? 10-12 पेपर सोडवल्यानंतर म्हणजे काय झालं त्याला तेवढे पेपर सोडवण्याचा सराव झाल्यानंतर कुठेतरी तो खाली जरा लेवलमध्ये येत आहे. आम्हाला कसं बघा त्या भागामध्ये गेलो ना हेडर असो कुठला वॉल तो ओपन करायची सवय झाली, नाहीतर मग काय केलं असं होतं फायर फायटिंग करायला गेलो तर चिखलच येतो. लास्ट म्हटलं म्हणजे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की दुसरा जो पार्ट आपल्याकडे आहे की ते म्हणजे इक्विपमेंट आहे ती जी वस्तू आहे ती पण प्रॉपरली काम करते का नाही, त्याचं परफॉर्मन्स कसं आहे, ती कशा पद्धतीनं आता तुम्हाला रिस्पॉन्स करेल हे पण चेक करणं गरजेचं आहे. निव्वळ कुठलीही वस्तू जागेवर ठेवून त्याला तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार नाही, शोपीस होऊन जाईल. होईल का नाही? बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल गरज पडली तेव्हा त्याचा उपयोग होत नाही, म्हणजे उपयोगाला येत नाही. त्याचं कारणच ते असते कारण आपल्याला कसं आहे की ब्लाइंड वे असतो. बऱ्याच कंपन्यांमध्ये तुम्ही जर गेलात पद्धत आहे सुरुवातीत आता त्यामध्ये वॉर्म केल्यानंतर जर गॅप असेल तर जो बाहेरचा धूर आहे किंवा टॉक्सिक जे आहे एअर आहे हा तिथून आतमध्ये जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही वॉर्म काढायचा असेल लवकरात लवकर वाचू शकता. त्याला जेवढा तो धुरात सोडला जाईल तेवढं त्याच्या याच्यावर पण धोका निर्माण जास्त होईल. 2 गोष्टी तुम्हाला समजतात. पहिली गोष्ट हा बॅकपॅकसारखा तुम्ही घ्या, चुकून कारण खाली नॉब आहे, लोखंडी नॉब आहे तो पण ठीक आहे. हा ओपन केल्यानंतर जसं मी तुला सांगितलं की तर नंतर तुमचा जो हात आहे तोपर्यंत तुमचा श्वास चालेल, असं नाही की एकदम चालणार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही याला ऑन ऑफ अगोदर ऑन केला बटन बंद केला चालेल. हां चालेल. पहिला बेसिकली मला काय म्हणायचं आहे की तुम्ही पहिलं चेक करून घ्या पहिलं ते ह्या
मास्क वेअर करण्याच्या आधी प्रेशर आहे का? प्रेशर आहे का नाही किंवा ऑक्सिजन येतो का नाही आणि त्याच्यानंतर गाडी तुम्ही पहिलं हे करणार आणि नंतर बघा ते आता हवा नाही आहे किंवा तो एक होऊ शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा प्रकार असं होऊ शकतो की कधी कधी वॉल पण काम करणार नाही. बराच वेळ ठेवून असल्यामुळं कधी कधी वॉल पण काम करणार नाही. अशा वेळी तुम्हाला स्वतःलाच गुजरायला जात होईल. तुम्ही इकडचे राहणार नाही तिकडचे राहणार नाही. म्हणजे वाचवायला जाण्यासाठी तुम्ही जाणार पण तुम्ही स्वतःच हे होतं. त्याच्यासाठी पहिला चेक करा मास्क घालण्याच्या आधी त्याच्यामध्ये वॉल काम करतो का नाही पहिले चेक करा आणि ते करा. म्हणून असेंब्ली पॉईंट समजलं का. तरी पण बेसिकली तुम्हाला ह्याची जाणीव असली पाहिजे. मला इथून निघायचं आहे, विषारी वायू आहे किंवा मध्ये आग पण आहे, तरी मला त्याचा वापर करता येणं शक्य असलं पाहिजे. बेसिक मेन माझं काय म्हणणं आहे, मेजर फायर ब्रिगेडसाठी आपण तयार नाही होत किंवा तेवढ्या पद्धतीने तयार नाही. पण आपलं काय होतं की आपण किंवा तुम्हाला समोर दिसते कोणी पडलेलं आहे, मला त्याला पण घेऊन जायचं आहे, तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. म्हणून कमीत कमी सुरुवातीला त्याचं बॅकस्टॅप पहिला तो, त्याच्या आधी तुम्हाला त्याचा वॉल माहीत असलं पाहिजे. पहिला चीन टाकून एखादा काहीतरी सुटेल. तुम्हाला ॲडिशनल मॅनपॉवर सपोर्टची गरज पडणार नाही. एकट्याने त्या गोष्टी करणार. आता पण हा जो जेट लावला कमीत कमी ट्विस्ट आले पाहिजे त्याच्याबद्दल. ठीक आहे. कुठलाही जर पिन झालं असेल तर मग पाण्याचं ब्लॉकिंग होणार, म्हणजे पाणी पुढे येणार नाही. ठीक आहे. ओके झालंय. चला एकदा या लास्टमध्ये या. जेट बद्दल घ्या. लावलाय. ते पण नाही पुढे सरकतात तुम्ही. पुढे जर नाही तर हा बरोबर आहे. ही मुवमेंट बघा, पाठचा पाय हल्ला नाही पाहिजे. ते हा पाय हे हलवला ना त्याचा सोड जाणार. चल थोड़ा मागे है. ही पण एक हे हा एका जागेवरती हा एका थोडा पुढं थोडा पुढं बस. जरा फटका मार, फटका मार, तू फिरत नाही बघ.
या साईडला फिरवा, या साईडला असं नाही. दिसते का थोडं फिरवा फिरवा. बाजूला बाजूला दोन जॉकी पंप 25 मीटर क्यूब पर आवर, दोन एक स्टँड बाय असतो, एक ऑन असतो. आपण ऑड इव्हन डेली चालू करतो. ठीक आहे. तिथं हा इलेक्ट्रिकल पंप आहे. मेन पंप 410 मीटर क्यूब पर आवर फ्लो मीटर. सेम दोन जनरेटर आहे, डिझेल जनरेटर. त्याचे कॅपॅसिटी 410 मीटर क्यूब पर आवरची कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. याचं जॉकी पंपाचं काम काय आहे? 5 ते 7 लाईनमध्ये. जर मी लाईनमध्ये कुठे वॉल ओपन केलं, पेशंट तो स्टार्ट होणार आणि बंद होणार. याचं कामच आहे लाईनमध्ये प्रेशर लेवल मेंटेन करायचं. आपला डॉक्युमेंटचं पॅनल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण मेन इलेक्ट्रिकल पंप, त्याच्यानंतर मग जनरेटर 1, जनरेटर 2, त्याच्यानंतर जॉकी पंप 1, जॉकी पंप नंबर 2. ठीक आहे. बेसिकली आपण बघायला गेलं तर इथे ऑटो मोड, मॅन्युअल मोड आणि इमर्जन्सी बटन हे तुम्हाला पहिल्याकडे दिसणार आहे. ठीक आहे. ऑटो मोडमध्ये ठेवलं तर त्या डिझायर प्रेशरला इथे प्रेशर दिलेलं आहे तुम्हाला. इलेक्ट्रिकल पंप 3.5 ला स्टार्ट होणार. हा प्रेशर सेन्सर आहे जो डीसीएसला कनेक्टेड आहे. जर पाईपच्या खाली प्रेशर आलं तर ते ब्लिंक करणार आणि तिकडे फोन करणार की तुमचं प्रेशर डाऊन झालं आहे. आता प्रेशर डाऊन कधी होतं? जेव्हा पंप ट्रिप मारला किंवा कोणी कंटिन्यू पाईप तिथे चालू ठेवला तर इथे प्रेशर कमी होणार आहे 5च्या खाली. यात प्रेशर कमी करायचं होत नाही की आपण जॉकी पंप ऑटो मोडमध्ये ठेवला आहे, तो 5 ते 7 kg तो मेंटेन ठेवणार. प्रॅक्टिकली कधी केलं नव्हतं, ते सगळं प्रॅक्टिकली करून पाहिजे. जरा वेगवेगळ्या टाईपचे नव्हते, टाईप्स ऑफ नव्हतं ते लावून बघितले पाहिजे काय म्हणते कोणतं. जोपर्यंत ते पाईप पकडणार तोपर्यंत आपल्याला त्याचं प्रेशर ठेवायचं. तरी आम्ही 2 kg वर बघितलं, त्याच्यातच आम्ही जास्त प्रेशरला सर्वाइव्ह करणार. हे गॅलनाइज नोझल आहे ना, तो चांगला आहे. जो एक तो एकटा माणूस हँडल करू. दोन्ही केलं सगळे आम्ही सगळे जाणून पाहिजे. रिवॉल्विंग पण दाखवलं ना, रिवॉल्विंग पण दाखवलं, पाईपचा पण दाखवला, दोन्ही पण पाहिजे. आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे मॅनेजमेंट सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटला कुठलं शिक्षण नाही, कंटिन्यू पाहिजे. फक्त तुमची बुक चांगली पाहिजे की जेवढं तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल तेवढं हे करायचं नाही म्हणत नाहीये. आपलं म्हणजे जर आपल्याला त्याच्यासाठी ठेवलं तर आपलं हे काम आहे प्रॉपर्टी सेफ ठेवायचं.
त्याला कळलं त्याचं नाव आहे त्यामुळे तो आज कामावर आला. जेवढे पार्टिसिपेंट होते सगळ्यांनी म्हणजे स्वतःहून की आता नाही मला हे करायचंय ऑपरेट करायचं स्वतः. सगळे नोझल केले नोझलमध्ये सगळे जण जेवढे आपल्याकडे इक्विपमेंट्स प्रत्येकाचं प्रॅक्टिकल करून दिलं. त्याप्रमाणे तुम्ही रिकमेंड करा म्हणजे 500-600 लिटर मिनिमम 500 लिटर असायला पाहिजे. आता त्याच्यात मी तुम्हाला म्हणजे सांगतो ते त्याच्या ते स्वतः आणत नाही. 500-600 लिटर बोललं ना 600 लिटर बोललं तर 7 kg प्रेशरला किती वेळा जातात? किती लागणार? लगेच उडणार. पंपाची कॅपॅसिटी जास्त आहे. माझी 410 ची आहे समजा 410 सोडून द्या अगदी 410 त्याला डायरेक्ट सगळं लागणार नाहीये. पण मी जरी मॉनिटर ओपन केला हायड्रंट वाल्व ओपन केला FB5 FB10 केला तर 750 लिटर तरी